परिवर्तन 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सोलापूर हादरले, उमेदवारी अर्ज माघारीच्या वादातून मनसे नेत्याची हत्या। सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून प्रभाग क्रमांक 2 मध्ये उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या विषयावरून एका तरुणाचा खून झाल्याची माहिती समोर येत आहे। बाळासाहेब सरवदे असे मृत तरुणाचे नाव असून ते मनसेचे नेते असल्याची माहिती मिळत आहे। प्राथमिक माहितीनुसार उमेदवारी अर्ज माघारीच्या वादातून हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा व पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणातील नेमकी कारणे आणि आरोपीबाबत अधिकृत माहिती पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। शीतल माईक चालू करा। खाली खाली घ्या बोम जरा मटा यांना बिनविरोध आणण्यासाठी दबावाचं तंत्र चालू होतं पार्टीमध्ये। त्यांचा वाद चालता वाटतं आणि बाळासाहेब सरवदेचा काही संबंध नव्हता। बाळासाहेब सरवदे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष होता। दुपारी ह्यांचा काहीतरी वाद झाला, मग त्यांनी माघारी घेतलं वाटतं। मग हा बाळासाहेब सरवदे आणि बाजीराव सरवदे, कारण रेखा सरवदे ह्या बाळासाहेबांच्या चुलत भावांची मंडळी होती। मग आपल्या भाऊजाला असं काय केलं, काय दुपारी भांडण काय झालं, मग त्यांनी त्यांच्या घरी शंकर शिंदे शालन शिंदेच्या घरी गेल्यानंतर शालन शिंदे शंकर शिंदे त्यांचे जे मुलं होते आणि त्याचा जावई होता यांनी त्याला घेरटा घातला। त्यांना फोन आला, किरण देशमुख त्या मालकाचा फोन आला आणि त्यांनी जागेवर त्याला रिपीट केलं। या महाराष्ट्रामध्ये या सोलापूरमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झोपलाय का? आमदाराच्या पोराचा प्रभाग त्याने बिनविरोध करण्यासाठी माझी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माझी मुलगी संध्या भोसले मध्ये होती, त्याच्यासाठी बिनविरोध करण्यासाठी माझ्या सुद्धा दबाव होता। माझी मुलीला घेऊन मी बाहेर गेलो होतो। खाली घ्या हो बोम जरा। बटन किती वर घेतलाय ती कारभारी पण कारभारी ह्याच्या 5 मिस कॉल, हे अजित नायकर ह्याचे मिस कॉल, हे नरेंद्र काळे ह्याचे 2 मिस कॉल, हे सर्व दबाव मला सुद्धा मनसेचं सीट या अनुषंगानं त्यांनी प्रयत्न केला। सकाळपासून आम्ही गेलो, माझा काही विषय नव्हता। नंतर ही बाळासाहेब सरवदे हा मनसेचा विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष होता। त्यांनी फक्त त्यांना जाऊन बोलल्यानं असं काय केलं, समाज आपला एक आहे, आपल्या समाजामुळे तुम्ही असं भांडण का करता, एकमेका समाजाने घ्या सरवदे आणि त्यांनी शंकर शिंदे शालन शिंदे त्यांचे मुलं आहेत, त्यांचे एम एस शिंदे नाव आहेत, ते नाव बघा काय झालं माहिती का? मारहाण कुणाकुणाला झाली, कुणाकुणाला झाली? बाजीराव सरवदेला मुक्का मारती लागलाय। अजून त्यांचा एक चुलत भाऊ आहे आदित्य सरवदे, तो सध्या कुठे तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि हा जागेवर रिपीट झालेला आहे। भारतीय जनता पार्टी कोणाचा मृत्यू बाळासाहेब पांडुरंग सरवदे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष आहे तो सोलापूरचा, आणि साहेबांचा राईट हँड आहे सोलापूरचा। या भाजपच्या राजकारणामध्ये या आमदारांनी या किरण देशमुखला आणि या ठाण्याला बिनविरोध आणण्यासाठी मनसेच्या शहर अध्यक्षाला बळी गेलाय। मला फडणवीसला सांगायचं आहे, या विजय देशमुखच्या आमदारकी रद्द केली पाहिजे, या किरण देशमुखला बेड्या घेतला पाहिजे। यांना कोणी मारहाण केली? नगरसेविका शालन शंकर शिंदे बाबू शिंदे तिचा नवरा, त्याची जी मुलं माहित नाही। माघारी घेतली होती का? आज माघारी घेतली होती सगळं माहिती। माझ्या शिष्याची 100 एवढे मोठे फोन आहेत सकाळपासून माझ्यासोबत दबाव हो ना। त्या बाजीराव सरवदेनी नावं सांगितलेले आहेत, विशाल शंकर शिंदे, आशिष शंकर शिंदे, सुनील शंकर शिंदे, अमर शंकर शिंदे। या खुनाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, काय वाटतं तुम्हाला? मुख्य सूत्रधार या सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख आणि त्याचा मुलगा किरण देशमुख याला
या घटनेला कारणीभूत आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.